श्री स्वामी समर्थ. अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचा आज 7वा दिवस अर्थात दत्त जयंती. दत्त जयंती म्हणजे आम्हा सेवेकऱ्यांसाठी आनंदाचा उत्सव. कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान दत्तात्रेयाचे चौथे अवतार म्हणून ओळखले जातात. आजच्या दिवशीपर्यंत सर्वांचं गुरुचरित्र वाचन संपन्न झालेलं आहे. प्रश्न येतोय की सांगता किंवा ग्रंथ समाप्ती कशी करावी. तर सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30ची आरती आपल्याला करायची आहे. 10 वाजून 10 मिनिटापर्यंत सगळे नैवेद्याचे ताटं तयार ठेवायचे. आपल्याला नैवेद्य किती करायचे, तर नैवेद्याचे 5 ताटं आपल्याला करायचे. कुलदैवता श्री गणेश गणपती बाप्पा, कुलदैवता, पोथीचा नैवेद्य, दत्तात्रय महाराज आणि स्वामी समर्थ महाराज. मग नैवेद्य आरती कुठली घ्यायची, तर सकाळच्या 3 आरत्या आपल्याला घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली, जय जयकार आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना घ्यायची. सद्गुरुनाथ हात जोडितो. नंतर तेच नैवेद्य आपल्या जेवणाबरोबर जे सुवासिनी, ब्राह्मण सुवासिनी जोडपं आपण सांगितलेलं असतो जेवणासाठी, तर त्यांना आपण जेवायला द्यायचे. 10:30च्या आरतीनंतर ओटी भरायची आहे. ब्राह्मण जोडपे भेटले नाही तर सज्जन जोडपे कुठलेही चालेल आपल्याला. आणि त्यानंतर त्यांची ओटी आणि दक्षिणा देऊन आपल्याला त्यांना तृप्त करून पाठवायचं आहे. तर अशी सोपी सांगता आहे गुरुचरित्र सप्ताहाची. कुठलेही किंतु परंतु घेण्याची गरज नाही. काही जण म्हणतात पुरणपोळीचाच नैवेद्य करायचा. कुठलाही नैवेद्य करा, गोडधड करा, खीर करू शकता. घेवड्याची भाजी दत्तात्रय महाराजांची आवडती आहे, मिळाल्यास अतिउत्तम. जे काय आपण भाजी चपाती करणार त्याबरोबर गोडधडाचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. आणि अशा प्रकारे आपल्या गुरुचरित्र सप्ताहाची सांगता आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.